मित्रांनो नमस्कार. मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण एखाद्या दुःखात असतो. दुःखात का असतो? कारण घडलेला जोही प्रसंग आहे तो आपल्या मनासारखा नव्हता. तो घडून गेलेला आहे, पण दुःख व्यक्त करणे हे चालूच आहे. असे बरेचदा आपल्या बाबतीत घडून येते. जे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडून जात असतात ते वर्तमानामध्ये आपल्या मनासारखे झाले नाही आणि आता ते भूतकाळात निघून गेलेले आहे, तरी वर्तमानामध्ये आपण सद्यस्थितीत त्याचे दुःख व्यक्त करत असतो. मित्रांनो, गेलेल्या प्रसंगाला आपण नक्कीच वापस आणू शकत नाही. एखाद्या गुलाबाच्या झाडावरून, त्याच्या फांदीवरून गुलाबाचे फूल हे पडले, तर त्या ठिकाणी दुसरे फूल हे किंवा ते पडलेले फूल आपण लावू शकत नाही. मित्रांनो, ती जर फांदी ही ताकदवान असेल किंवा चांगली असेल तर नक्कीच त्या फांदीवर दुसरे फूल नक्कीच येऊ शकते. तसेच मित्रांनो, आपल्या जीवनाचे सुद्धा आहे. गेलेला प्रसंग, दुःखदायक प्रसंग, तो प्रसंग आपण चांगल्या करण्यासाठी परत आणू शकत नाही. त्या प्रसंगामध्ये परत आपण चांगले करू शकत नाही, वापस त्या प्रसंगाला आणू शकत नाही. मित्रांनो, तर नक्कीच आपण ही गोष्ट करू शकतो. जो काही येणारा कालावधी आहे, जी काही येणारी वेळ आहे, जो काही येणारा प्रसंग आहे त्याला खूप चांगला बनवू शकतो. जसे की त्यानंतरच्या येणाऱ्या गुलाबाप्रमाणे. मित्रांनो, अशाच पद्धतीने जीवनाला आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे येणारा प्रसंग आपण खूप चांगला करू शकतो, मनासारखं त्याला जगू शकतो. मित्रांनो, जीवनाला अशाच पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने, आपल्या कल्पनेनुसार, आपल्या विचारानुसार, आपल्या इच्छेनुसार आणि अपेक्षेनुसार नक्कीच आपण जगूया. तरच आपल्याला जीवनामध्ये खूप सुख, आनंद आणि समाधान मिळू शकते. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.